मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही घर बसल्या तुमची शॉपचे लायसन म्हणजे शॉप लायसन कसे काढू शकता, तेही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये। त्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम क्रोम ब्राउझरवर यायचे आहे आणि आपले सरकार असे सर्च करायचे आहे। आपले सरकार सर्च केल्यानंतर तुम्हाला एक नंबरला जी लिंक येईल त्यावर क्लिक करायचे आहे। आपले सरकार यावर क्लिक करायचे आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारची पेज ओपन होईल। त्यामध्ये तुम्हाला न्यू यूजर रजिस्टर हिअर म्हणजे सर्वात प्रथम तुमचे रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे। त्यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील, ऑप्शन 1 ऑप्शन 2। तर तुम्हाला ऑप्शन 1 वर क्लिक करायचे आहे आणि तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। तुमचा मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर तुम्हाला सेंड OTP या बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर ओके करून तुमच्या मोबाईलवर OTP येईल, तो OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। तर तुम्हाला टेक्स्ट मेसेजला जो OTP येईल तो OTP येथे टाकून घ्यायचा आहे। मला आता OTP आला आहे 6 अंकी, तर तो 6 अंकी OTP इथे टाकून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर इथे युजरनेम विचारले आहे, तर युजरनेम तुम्हाला तयार करायचे आहे। तर मी येथे युजरनेम तयार करून घेत आहे। तुम्हाला मी स्क्रीनवर एक युजरनेमचा एक्झाम्पल दिले आहे, त्याप्रमाणे तुम्ही युजरनेम तयार करून घेऊ शकता। तर मी येथे युजरनेम टाकून घेत आहे। युजरनेम टाकल्यानंतर तुम्हाला चेक युजरनेम अवेलेबिलिटी यावर क्लिक करायचे आहे। अवेलेबल असेल तर ओके या बटनावर क्लिक करून तुम्हाला आता पासवर्ड तयार करायचा आहे। तर पासवर्डचं एक्झाम्पलसुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवर दिले आहे, त्याप्रकारे तुम्ही पासवर्ड तयार करून घेऊ शकता। आणि तुम्हाला हे दोन्ही कॉलममध्ये सेम पासवर्ड टाकायचा आहे। तर मी येथे पासवर्ड तयार केलेला आहे आणि हा पासवर्ड दोन्ही कॉलममध्ये सेम टाकून घेत आहे। त्यानंतर पुढचा जो कॉलम आहे त्यामध्ये तुमचे पूर्ण नाव इंग्लिशमध्ये टाकायचे आहे। तुमचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव आणि त्यानंतर तुमचे सरनेम, अशा प्रकारे तुमचे येथे पूर्ण नाव टाकून घ्यायचे आहे। पूर्ण नाव टाकल्यानंतर तुम्हाला पुढच्या कॉलममध्ये टॅप केल्यावर डायरेक्टली मराठीमध्ये नाव येईल। त्यानंतर तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे। तर इथे मराठीमध्ये नाव डायरेक्टली आलेले आहे। त्यानंतर तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे। तर मी येथे माझी डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करत आहे। डेट ऑफ बर्थ ही रजिस्ट्रेशन करण्यासाठी 18 वर्षे पूर्ण असावे गरजेचे आहे। डेट ऑफ बर्थ आता मी सिलेक्ट केले आहे, एज तुमची ऑटोमॅटिकली येईल। त्यानंतर तुम्हाला चेकबॉक्सवर क्लिक करून घ्यायचे आहे। आय ॲक्सेप्ट आणि रजिस्टर बटनावर क्लिक करायचे आहे। रजिस्टर बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या प्रकारचे यू आर रजिस्ट्रेशन सक्सेसफुली असा मेसेज येईल आणि टेक्स्ट मेसेजला सुद्धा तुमच्या मोबाईलला मेसेज येईल। त्यानंतर आता तुम्हाला लॉग इन करून घ्यायचे आहे। तर तुम्हाला इथे युजरनेम टाकायचे आहे। युजरनेम टाकल्यानंतर तुम्ही जो पासवर्ड तयार केला आहात तो पासवर्ड इथे टाकायचा आहे। तर मी जो पासवर्ड तयार केलेला आहे तो पासवर्ड इथे टाकून घेत आहे। त्यानंतर पुढच्या कॉलममध्ये तुम्हाला जो कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा टाकून घ्यायचा आहे। तर मी ते कॅप्चा टाकला आहे आणि डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून तुम्हाला लॉग इन बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुम्ही पासवर्ड सेव्ह करून ठेवू शकता। इथे तुम्हाला ब्ल्यू कॉलममध्ये इंडस्ट्रीज, एनर्जी अँड लेबर डिपार्टमेंट या बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर सब डिपार्टमेंटमध्ये मला लेबर डिपार्टमेंट यावर क्लिक करायचे आहे। आणि त्यानंतर तुम्हाला शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट रजिस्ट्रेशन येथे आहे ऑप्शन, या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचे आहे। तर इथे शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला प्रोसीड बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुमच्यासमोर या प्रकारची विंडो येईल। तर तुम्हाला इंडिव्हिज्युअल या बटनावर क्लिक करायचे आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुमच्या समोर या प्रकारची पेज येईल। शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट ॲप्लिकेशनवर क्लिक करून ॲप्लिकेशन फॉर्म क्लिक करायचे आहे आणि वर्करनुसार तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करून तुमचे विभाग सिलेक्ट करायचे आहे आणि जिल्हा सिलेक्ट करून ऑफिस नेम तुम्ही येथे 5 पैकी काही सिलेक्ट करू शकता, म्हणजे तुम्हाला तुमचे जवळचे सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर इथे विचारले आस्थापनेचे नाव म्हणजे तुम्हाला तुमच्या शॉपचे नाव टाकायचे आहे। तर मी इथे आदर्श स्वीट असे माझ्या शॉपचे नाव आहे, तर मी इथे आदर्श स्वीट असे टाकले आहे। त्यानंतर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। तुम्हाला इथे 3 ऑप्शन दिसतील, ऑनलाईन, मॅन्युअल आणि न्यू। तर न्यू या बटनावर क्लिक करायचे आहे आणि तुम्हाला तुमचा शॉपचा ॲड्रेस कुठे आहे तो शॉपचा ॲड्रेस तुम्हाला इथे टाकायचा आहे। तर मी आता येथे शॉपचा ॲड्रेस फिल करून घेत आहे। येथे तुमचा शॉपचा जो ॲड्रेस आहे तो तुम्हाला पूर्णपणे डिटेल्समध्ये इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर महाराष्ट्र स्टेट ऑफ अपील, त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचे गाव जे आहे त्या गावाचे नाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर पिनकोड तुम्हाला व्यवस्थित इथे टाकून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे। तुमचा मेल ID जो मोबाईलचा आहे तो इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर ओनरशिप ऑफ प्रिमायसेस असे विचारलेले आहे पुढच्या कॉलममध्ये। मेल ID टाकून घेतल्यानंतर तुम्हाला येथे विचारलेले आहे की ओनरशिप ऑफ प्रिमायसेस, तर येथे तुम्हाला तुमची जर का ती शॉपची जागा स्वतःची असेल तर तुम्ही सेल्फ ओन करू शकता।
आणि जर का तुमची शॉप भाड्याने असेल तर तुम्ही रेंटल या ऑप्शनवर क्लिक करू शकता. त्यानंतर इथे विचारले आहे की डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ बिझनेस, व्यवसाय सुरू केल्याचा दिनांक. तर तुम्ही व्यवसाय कधी सुरू केला आहे तो दिनांक तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला व्यवसायाचे स्वरूप टाकायचे आहे. तर माझे स्वीट्सचे व्यवसाय आहेत तर मी स्वीट्स बिझनेस असे टाकणार आहे. तर या कॉलममध्ये तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे स्वरूप टाकून घ्यायचे आहे. जर तुमचा नाश्ता सेंटर असेल तर तुम्ही ते नाश्ता सेंटर असे टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचे आहे. खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट सेक्टर करायचे आहे. प्रायव्हेट सिलेक्ट सेक्टर करायचे आहे. पब्लिक आणि प्रायव्हेट असे दोन विचारले आहेत तर येथे तुम्हाला प्रायव्हेटवर सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला इथे कामगारांची संख्या विचारली आहे तर तुम्ही तुमच्या दुकानात किती कामगार काम करतात त्यानुसार येथे सर्व माहिती टाकून घ्यायची आहे. त्यानंतर तुमचे मालकाचे नाव म्हणजेच तुमचे स्वतःचे नाव येथे तुम्हाला टाकून घ्यायचे आहे. तर मी येथे मालकाचे नाव म्हणजेच ते स्वतःचे नाव टाकून घेत आहे. सोहनलाल चौधरी, ज्याची मी शॉप लायसन काढत आहे त्या मालकाचे नाव येथे मी टाकून घेतलेले आहे. त्यानंतर मालकाचा निवासी पत्ता येथे पुढच्या कॉलममध्ये विचारलेले आहे. मालकाचा निवासी पत्ता जर का मराठीमध्ये इंग्लिश ट्रान्सलेट व्यवस्थित होत नसेल तर Ctrl+Y दाबून तुम्हाला येथे कम्प्युटरवर तुम्ही करू शकता किंवा मोबाईलमध्ये काय तुम्ही इझिली तुम्हाला माहीतच आहे, सांगायची गरज नाही. त्यानंतर नेक्स्ट कॉलम जो आहे येथे विचारलेला आहे मालकाचा निवासी पत्ता. तर येथे ज्याप्रमाणे तुम्ही तुमचा शॉपचा ॲड्रेस टाकलेला होता त्यानुसार तुम्हाला येथे तुमचा स्वतःचा म्हणजे जो मालक आहे या शॉपचा त्याचा संपूर्ण ॲड्रेस इथे फिलअप करून घ्यायचा आहे. जिल्हा, तालुका, त्यांचे गाव, पिनकोड तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे विचारलं आहे की रेसिडेन्सीज म्हणजे मालकाचा जो पत्ता आहे त्या पत्त्यावर मालक कधीपासून राहतो ते इथे टाकून घ्यायचे आहे. रेसिडेन्सीज तुम्हाला तुमचे साल इथे फक्त टाकायचे आहे. तर मी येथे 2020 असे टाकले आहे. आणि त्यानंतर मालकाचा इथे आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे. 12 अंकी जो तुमचा आधार कार्डचा नंबर असतो तो इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पुढच्या कॉलममध्ये मेल आय डी विचारलेला आहे. तुम्ही शॉपच्या ॲड्रेसमध्ये जो मेल आय डी टाकलेला होता तोच मेल आय डी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढच्या कॉलममध्ये तुमचा मोबाईल नंबर विचारलेला आहे. तर तुम्हाला तुमचा जो स्टार्टिंगला रजिस्ट्रेशन करताना मोबाईल नंबर टाकलेला तोही तुम्ही टाकू शकता किंवा डिफरंट मोबाईल नंबरसुद्धा तुम्ही टाकू शकता. मालकाचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर तुम्ही इथे टाकून घेऊ शकता. आणि स्टेटसमध्ये तुम्ही ओनर असे तुम्हाला टाकायचे आहे. त्यानंतर तुम्हाला इथे आस्थापना सिलेक्ट करायची आहे. आस्थापना किंवा तुम्ही खानावळ असेल तर खानावळ करू शकता. ते खूप सारे ऑप्शन आहेत. तर मी ते एस्टॅब्लिशमेंट आहे. शॉप असेल तर तुम्ही शॉपसुद्धा सिलेक्ट करू शकता. तर येथे इस्टॅब्लिशमेंटमध्ये तुम्ही तुमच्या व्यवसायाचे स्वरूप सिलेक्ट करू शकता. तर माझे इस्टॅब्लिशमध्ये मला सापडलेले नाहीत म्हणून मी इथे दुकान शॉप या ऑप्शनवर क्लिक केले आहे. तुम्हाला येथे तुमच्या शॉपच्या व्यवसायाचे स्वरूप सापडले नाही तर तुम्ही इतर ऑप्शनवर क्लिक करून इथे तुमच्या मर्जीने बिझनेसचे स्वरूप तुमच्या टाकू शकता. तर मी ते इतर सिलेक्ट करून स्वीट्स बिझनेस असे इथे टाकून घेत आहे. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर सेल्फ ओनरशिपवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर इथे विचारलं आहे की तुमच्या कुटुंबातील कोण व्यक्ती काम करत आहात तर येथे पूर्ण 000 करून टाकायचे आहे. आणि खाली येऊन तुम्हाला ही सर्व माहिती स्वघोषणापत्र वाचून घ्यायचे आहे आणि आय ॲग्री या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची माहिती सबमिट करण्यापूर्वी सर्वप्रथम पुन्हा एकदा सर्व माहिती तुम्हाला इथे चेक करून घ्यायची आहे. तुमचे नाव, तुमच्या शॉपचे ॲड्रेस, मालकाचा नाव, तुमचा मेल आय डी, तुमचा मोबाईल नंबर, ही व्यवसाय सुरू केल्याचा दिनांक, ही सर्व माहिती तुम्हाला पुन्हा एकदा चेक करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करून सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. सेव्ह डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओके करायचे आहे आणि तुमचे ॲप्लिकेशन सबमिट झालेले आहे सक्सेसफुली. तुम्हाला असा मेसेज येईल. ओके बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डिपार्टमेंट जो ऑप्शन दिसत आहे त्यामध्ये सिलेक्ट डिपार्टमेंट करायचे आहे. येथे शॉप सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन ऑफ शॉप आणि एस्टॅब्लिशमेंट आणि सर्च करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक करायचे आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या प्रकारचे पेज येईल. तर तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे आहेत. सर्वात प्रथम मी फोटो अपलोड करून घेणार आहे. त्यानंतर सही, फोटोची साईज 5 ते 20 KB आणि 160-200 आणि सहीची साईज 5 ते 20 KB, 64-256 KB. फोटो आणि सही रिसाईज करण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर जाऊन तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंट्सची साईज ही 75 ते 100 KB मध्ये तुम्हाला ठेवायची आहे.
त्यानंतर तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन अपलोड करायचे आहे. त्याची PDF मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे. तर सेल्फ डिक्लेरेशन अपलोड केल्यानंतर तुम्हाला ॲक्च्युअल फोटो म्हणजे तुमच्या दुकानाचा जो फोटो आहे तो फोटो तुम्हाला तुमच्या मोबाईलवर क्लिक करायचा आहे. त्याचा बोर्ड हा मराठीमध्ये असला पाहिजे. तो तुम्हाला इथे फोटो अपलोड करायचा आहे आणि अदरमध्ये तुम्हाला तुमच्या शॉपचे लाईट बिल आहे ते लाईट बिल इथे अपलोड करायचे आहे आणि अपलोड डॉक्युमेंट्सवर क्लिक करून तुम्हाला तुमचे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे आहेत. तर इथे डॉक्युमेंट्स अपलोडेड सक्सेसफुली. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट फक्त 23.60 रुपयाची ऑनलाईन पेमेंट करायची आहे. नेट बँकिंगवर क्लिक करायचे आहे. पे गव्हर्नमेंट इंडियावर क्लिक करून प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला UPIने तुम्ही पेमेंट करू शकता किंवा डायरेक्ट QRने सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता. तर मी येथे QRवर क्लिक केले आहे. सिलेक्ट युअर QRवर क्लिक करून भीम UPI ॲपवर क्लिक करून मेक पेमेंट ऑफ 23 रुपये. तर तुम्हाला हा QR कोड तुमच्या Google Pay, PhonePe किंवा कोणत्याही UPIने स्कॅन करून इथे पेमेंट सक्सेसफुली करायचे आहे. पेमेंट मारल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर अशा प्रकारची पेमेंटची पावती येईल. तर ती पेमेंटची पावती इथे सेव्ह करण्याची काहीही गरज नाही. बॅक यायची आहे. सिलेक्ट डिपार्टमेंटवर जाऊन शॉपवर क्लिक करून रजिस्ट्रेशन ऑफ इस्टॅब्लिशमेंट अँड शॉपवर क्लिक करून तुम्हाला इथे खाली यायचे आहे. तुम्हाला इथे डाउनलोड फॉर्म आणि डाउनलोड इंटिमेशन सर्टिफिकेट, डाउनलोड इंटिमेशन रिसिप्ट या प्रकारचे 2 ऑप्शन दिसतील. तर ते तुम्हाला डाउनलोड करायचे घ्यायचे आहेत. ह्या 2 PDF म्हणजेच तुमच्या शॉपच्या लायसन्सच्या PDF आहेत. त्या तुम्ही सेव्ह करून त्याच्या प्रिंटआउट काढून घेऊ शकता. त्यामध्ये आता ही पहिली जी PDF आहे ती ॲप्लिकेशन फॉर्म आहे आणि 2 नंबरला आता जी PDF ओपन मी केली आहे ती इंटिमेशन रिसिप्ट म्हणजे तुमची शॉप ॲक्ट लायसन म्हणजे तुमचे शॉपचे लायसन आहे. याची प्रिंट काढून तुम्हाला लॅमिनेशन करून तुम्हाला तुमच्या शॉपमध्ये लावायचे आहे. तर मित्रांनो, फक्त 23 रुपयामध्ये तुम्ही तुमच्या घर बसल्या ऑनलाईन तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये तुमच्या शॉपचे लायसन म्हणजे शॉप ॲक्ट लायसन कसे काढायचे हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.